अशा पद्धतीत आमची सुरक्षा म्हणजे कशी राहते पा एक्सपायर ग्लोव्ह मास्क वापरा तुम्ही, म्हणजे आमच्या हातापायाला काही झालं तर याला कंपनी जबाबदार नाही कोणीच। मित्रांनो हे पा आम्ही काही बोलायला गेला ना तर आम्हाला डायरेक्ट काढून टाकायची धमकी दिली जाते। इंदिरा गांधी हॉस्पिटल के सफाई कर्मचारियों ने लगाए गंभीर आरोप। एवीपी नासिक टीवी न्यूज। नासिक के पंचवटी स्थित इंदिरा गांधी हॉस्पिटल के सफाई कर्मचारियों ने ठेकेदार और सुपरवाइजरों पर वेतन में देरी, रिफंड के नाम पर कथित जबर वसूली और धमकी देने जैसे गंभीर आरोप लगाए हैं। कर्मचारियों का कहना है कि उन्हें पिछले कई महीनों से समय पर वेतन नहीं मिल रहा है और नियमित पे स्लिप भी नहीं दी जाती। इसके अलावा पिछले 2 महीनों से पीएफ और ईएसआईसी जमा नहीं होने का आरोप है। कर्मचारियों ने यह भी शिकायत की है कि सफाई कार्य के लिए पर्याप्त ग्लव्स, मास्क और सेफ्टी किट उपलब्ध नहीं कराई जाती। महिला कर्मचारियों को ड्यूटी के बाद फोन कर कथित रूप से मानसिक परेशान किए जाने का भी आरोप लगाया गया है। 14 अगस्त को ठेकेदार द्वारा कर्मचारियों की समस्याएं सुनने के बजाय नौकरी से निकालने की धमकी और मेमो दिए जाने का आरोप भी कर्मचारियों ने लगाया है। जेव्हा माझ्या डोक्याला खिडकी लागली तेव्हा मला डोक्याला 5 टाके पडले, तरी सुद्धा मला मेडिकल सुट्ट्याही भेटल्या नाही आणि मला वरतून काही पैसेही दिले नाही आणि काय म्हणजे कंपनीचं काहीच आम्हाला सहकार्य नाही आणि सुट्ट्या पण माझ्याकडून भरून घेतल्या। कंपनीने द्यायच्या सुट्ट्या तर माझ्याकडून सुट्ट्याही भरून घेतल्या त्यांनी। कॉन्ट्रॅक्टदारचं नाव काय? कॉन्ट्रॅक्टदारचं दिगंबर नाडी। सर आले का आम्हाला खूप दमदाटी करताय, तुम्हाला एवढा पगार नाही, तुम्हाला काढलं जाईल, तुम्हाला असं केलं जाईल, खूप आम्हाला दमदाटी करताय। ते कोण नेमकं आम्हाला किती कळालं पाहिजे ना, त्यांचं कंपनीचं आयडी कार्ड ना काही युनिफॉर्म नाही, काही नाही। आले का ते वरती वॉशरूमच्या इथं जातात, लेडीजच्या इथं, तिथं ना कोणी कर्मचारी सोबत घेऊन जातात, तिथं जाऊन लेडीज बाथरूम मध्ये फोटो काढतात। अशी थोडी सुपरवायझरची गैरवर्तणूक असेल तर आम्ही तरी काय करायचं कर्मचाऱ्यांनी? आज उद्या काही कमी जास्त कोणत्या लेडीजने काही केलं तर आमच्यावर आले, कारण का आम्ही इथं काम करतो। तर याच्यावर जे काय आमचे सुपरवायझर आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर काहीतरी कठीण कारवाई करण्यात यावी ही पालिका प्रशासनाकडून आणि आमच्या सर्व जे आमचा स्टाफ आहे त्यांच्याकडून ही नम्र विनंती, लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा फक्त पाहिजे आणि आमचं रिफंड घेतलं नाही पाहिजे आणि मूळ वेतन आम्हाला कळालं पाहिजे किती आहे ते। पेमेंट स्लिप पण भेटली पाहिजे आम्हाला। महिना टू महिना आम्हाला पगार झाला पाहिजे। 3-3, 4-4 महिने आमचा पगार होत नाही तर महिने टू महिना पगार झाला पाहिजे आमचा। आणि शक्यता ही कॉन्ट्रॅक्टची जी भरती ती कॉन्ट्रॅक्टची भरती बंद करून तुम्ही कम से कम किमान वेतनावर तरी घ्या, ही अशी आमची एक विनंती। आणि आम्हाला जे काही मेमो वगैरे देतात, जे म्हणजे दमदाटी करता कॉन्ट्रॅक्टर येऊन, ही अशी काही गोष्ट व्हायला नाही पाहिजे। मेमो कशामुळे देत आहे आम्हाला? ते त्यांच्या कंपनीच्या लेटर हेडवर आम्हाला मेमो दिला पाहिजे त्यांनी। ते कागदावर मेमो का बरं देत आहे आम्हाला? लेटर हेडवर मेमो द्यायला पाहिजे त्यांनी। आणि आमच्या कागदपत्रांवर बळजबरी सह्या करायला आणि कोरे आमच्यावर पेपरवर सह्या घेतलेल्या आहे त्यांनी कामाला जॉईन व्हायच्या वेळेस। तर असं का बरं? आम्हाला वाचून पण दिलेलं नव्हतं आणि लागायच्या वेळेस आम्हाला अगोदर सांगितलं नाही का म्हणे तुम्ही कामाला लागा, नंतर आम्हाला 1-2 महिन्या झाल्यानंतर आम्हाला सांगता का तुम्हाला रिफंड द्यावाच लागेल, तुम्ही कोणाकडे पण जा, सगळे लोक आम्हाला मॅनेज असतात। असं का बरं? आता अशा पद्धतीत आमची सुरक्षा म्हणजे कशी राहते पा एक्सपायर ग्लोव्ह मास्क वापरा तुम्ही, म्हणजे आमच्या हातापायाला काही झालं तर याला कंपनी जबाबदार नाही कोणी। मित्रांनो हे पा हो बघ आता याच्यावर किती एक्सपायरी बघ, एक्सपायरी बघ, एक्सपायरी कार्ड पुरा का। आता हे बघ हे मास्क बघा, हे मास्क त्या दिवशी घातलेलं होतं ना मास्क, अक्षरशः आता संपणार म्हणून आम्हाला दिले। रोज सुद्धा घातले का पूर्ण आग होती हाताची। फिनेल मध्ये सुद्धा पाणी मिक्स करून वापरता, पूर्ण फिनेलच्या बाटल्या नाही देत। कसं आहे त्यांचं मटेरियल म्हणजे पहा, हे मटेरियल असं म्हणजे आमच्या सुद्धा जीवासोबत खेळू राहिले, ते त्यांच्या जीवाशी तर खेळतच आहे पण याच्यात आमचा सुद्धा विचार करत नाही ते। हे कर्मचाऱ्यांना काय आजार होतील काय होतील, आम्हाला PF-SI कार्ड साठी सुद्धा आम्हाला 10 ते 20 वेळेस आम्हाला फोन करावा लागतो, तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। कॉन्ट्रॅक्टरला फोन लावला तो आम्हाला म्हणतो
तुझा पगार उद्या तुला येईल. जास्त बोलू नको आणि उद्यापासून कामाला येऊ नको. उत्तरं दिले जाते आणि आम्ही काही बोलायला गेलं ना तर आम्हाला डायरेक्ट काढून टाकायची धमकी दिल्या जाते आणि मेमो आता दिल्या जाते. सफाई कर्मचारियों ने प्रशासन से समय पर पूरा वेतन, पे स्लिप, पीएफ ईएसआईसी का हिसाब, सुरक्षा उपकरण और कथित अवैध वसूली और धमकियों पर तत्काल रोक लगाने की मांग की है. एवीपी नाशिक टीवी हमेशा सच के साथ.